ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मुंबई पुणे जुन्या महामार्गावरती खंडाळा घाटामध्ये बॅटरी हिल अमृतांजन ब्रिजच्या जवळ एका भरधाव वेगामधील मालवाहू ट्रकनं समोरील 5 वाहनांना धडक दिली। त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये बाप लेकीचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झालेत। जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झाल्या आहेत। त्यांना पुढील उपचारांसाठी पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मुंबई पुणे जुन्या महामार्गावरनं रात्री लोणावळ्यावरनं ट्रक हा 10च्या सुमारास खोपोलीकडे जात असताना खंडाळा घाटामध्ये बॅटरी हिल गावाच्या जवळ येत असताना ब्रेक फेल झाल्यामुळे त्यानं समोरील इनोवा इर्टिगा रिक्षा, टाटा पंच आणि एक हायवे पेट्रोलिंगचं वाहन अशा 5 वाहनांना धडक दिली आहे। यामध्ये इनोवा आणि इर्टिगाचा चक्काचूर झालाय तर इर्टिगामधील बाप लेकीचा मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा, खंडाळा पोलीस यांच्यासह खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बल, पवना आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स, स्वामिनी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस या सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाल्या आणि मदत कार्य सुरू केलं आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावरती आली आहे। राज वैशंपायन, सी24 तास, रायगड। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।